तर आज माझ्या सासू तुमच्यासोबत शेअर करणार आहेत गावरान अंडा मटनची रेसिपी। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मम्माज किचन कर्नाटकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटन अंडा। एकदम गावरान आहे आणि खूप छान आहे। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे पाव किलो मटन, कच्च्या धण्याची पावडर, काळ्या धण्याचा मसाला, मीठ, हळद, मिरची आणि वल्ल खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे। अद्रक लसूणची पेस्ट आहे। अजून मी घेतलेलं आहे दही, कांदा, टोमॅटो घेतलेला आहे। तर तुम्ही बघून घ्या आपण सुरुवात कसं बनवतो आता। तुम्ही बघत आहे माझं तेल तापलेलं आहे। मी जिरा टाकलाय। आता मी ह्यात टाकत आहे कांदा फ्राय करायला आणि हे 3 अंडे बॉईल करून घेतलेले आहेत। मी हे कट करून लास्टला टाकणार आहे जेव्हा कालवण झालं। तर आपण कुकरमध्ये पण बनवू शकतो आणि कढईमध्ये पण बनवू शकतो, आपल्यावर आहे। थोडा टाईम लागतो हे कढईमध्ये। तर तुम्ही फोडणी देऊन कुकरला लावा, 2 ते 3 शिट्या काढा, मग नंतर त्याला वरून आपण अंड्याचा तडका कसं द्यायचं दाखवते। अंडा कट करून मटणावर ठेवून तडका देणार आहे। गावरान आहे, झटपट होतं आणि खूप छान लागतंय खायला। आता मी ह्यात टाकत आहे टोमॅटो। 1 टोमॅटो मोठा घेतलाय, जर तुमच्याकडे लहान असेल तर तुम्ही 2 टाका। आता आपल्याला हे टमाटर नरमून घ्यायचं, मग त्याच्यानंतर आपल्याला मटण टाकायचं आहे। मग मटणला चांगलं नरमून झालं की तेलामध्ये व्यवस्थित कांदा, टमाटर आणि मटण तेलामध्ये चांगलं गळलं की मग आपल्याला मसाले टाकायचे समजे आणि दमायला ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटं। मग त्यानंतर पाणी टाकून शिजवून घ्यायचं। तुम्ही बघत आहे टोमॅटो आपले थोडेच नॉर्मल आहे। तर आता आपण मटण टाकतो ह्याला। म्हणजे ह्या मटणामध्ये टोमॅटो एकदम व्यवस्थित नरम आहे। तुम्हाला वाटत असं लवकर बनवायचं आहे तर आपण कुकरला 2 शिटी लावूया, लवकर मसाले वगैरे टाकून 2 शिटी लावून काढू। तुम्ही बघत आहे आपलं मटण आणि कांदा टमाटर गळलेला आहे। मी आता ह्याचं दही टाकते आणि हे समदे मसाले, हे दही टाकलं। आता हे समदे मसाले टाकत आहे। तुम्ही बघत आहे हे आपलं मटण आता रेडी झालेलं आहे। मी कुकरला नाही लावली, लावू शकता पण मी नाही लावली, असंच घेतलं। अर्धा तास लागला। आता मी ह्याच्यात बॉईल केलेलं अंडं टाकत आहे। ते तेल तापायला ठेवलेलं आहे। हा का म्हणजे वरून तडका देत आहे। आपला तडका रेडी आहे। आता मी हे तडका अंड्यावर टाकत आहे। एकदम छान झालेलं आहे। तुम्ही बघत आहे किती छान झालेलं आहे ना अंडा मटण, किती छान झालं। आता चला मी आता जेवणाची तयारी सर्व करत आहे। जाऊन घालूया। पण बघत आहे ह्या रेडी आहे आपला मटन अंडा। तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।